नमस्कार मित्रांनो, मी गुरु पातळे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती लाईफस्टाईल कोकणवरती तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही आलो आमच्या शाळेत। आमची शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारडे तांबवाडी। तर आमच्या शाळेत 19 तारीखला गॅदरिंग म्हणजे स्नेहसंमेलन आहे। तर त्याची सगळी तयारी आहे आणि त्याच्या संदर्भात आपल्या शाळेच्या आवारातले सगळी साफसफाई आणि शाळेतलं जे बांधकाम आहे वगैरे त्याचं थोडं काम चालू आहे। तर ते तुम्हाला मी काम थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर 19 तारीखला संध्याकाळी 7 वाजल्यापासून आमचा गॅदरिंग चालू होणार आहे। तर तुम्ही नक्की या। स्थळ आहे शाळा कासारडे तांबवाडी, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। ठीक आहे, पिनकोड सहित 416-801 पिनकोड सहित देतोय। जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मग 19 तारीखला तुम्ही येऊ शकता आमच्या गॅदरिंगला। आणि थोडं आमचं काम चालू आहे, मी तुम्हाला थोडक्यात थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेन। हे बघा माझ्या पाठी चालू आहे, मी पण थोडेसे इकडचे दगड काढले आहेत आणि त्याच्यानंतर आमचे पालक ग्रामस्थ वगैरे सगळे आलेले आहेत। तर त्यांचं सगळं काम चालू आहे आणि मी आता त्या भिंतीवरती चढलो आहे। इकडे हे बघा, इकडे हे गडग्यावरती प्लास्टर करण्याचं काम चालू आहे। माझं जरा हात दुखतो, गडग्यावरती प्लास्टर करण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर ह्या गडग्यावरती परत पेंटिंग येणार। पेंटिंग म्हणजे असे म्हणजे मॅसेज येणार, म्हणजे मुलांसंदर्भात, शाळेसंदर्भात वगैरे, म्हणजे जेणेकरून मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। आणि ते दिसतंय ना गमेऱ्याच्या बाजूला, ते हँडवॉश स्टेशन आहे आणि ही आमची शाळा आहे। ही आमची शाळा आहे। हा भार्गव पण माजी अध्यक्ष आहे व्यवस्थापन समितीचा, तो पण वरती भिंतीवरती चढून काम करतोय त्यासाठी। वाडकरी ग्रामस्थ मिळून आम्ही काम करतोय। ही शाळा आहे तांबवाडीची, पण या शाळेत तरफेवाडीची मुलं येतात, खाणीवरची मुलं येतात। नुसती शाळा तांबवाडीत आहे म्हणून तांबवाडी शाळा नाही, ही शाळा तरफेवाडी, तांबवाडी आणि खाणीवरची मिळून सगळ्यांची शाळा आहे, हे फक्त लक्षात ठेवा। बस झालं, मी माझी शाळा आहे म्हणून मी हे सगळं काम करतोय। आणि मी शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष पण आहे, पण तरी पण आपल्याला तेवढं काय नाही, आम्ही स्वतः मी काम पण करतो। मला असं दाखवून द्यायचं अध्यक्ष पण काम करू शकतो असं काय विषय नाही। अध्यक्ष नुसता ऑर्डर होतो नाही, हे करते असं काय नसतं। ठीक आहे, मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, 10-1 मिनिटाचा व्हिडिओ। ठीक आहे, चला आपण भेटू व्हिडिओत। हे आमच्या शाळेत कामगार म्हणता येणार आहे, आमच्या गावातले रहिवासी आहेत, ते काम करत आहेत। जरा तुमची ओळख करून द्या ओ साहेब, ओळख करून द्या तुमची। तुमचं नाव काय? आनंद काय? आनंद एकच, आनंद शेट्टी आहे। राहता कुठे तुम्ही? जांभळवाडी। आणि हे कोण आहेत? हे गृहस्थ कोण आहेत? हे कोण आहे? त्यांचं नाव काय? उदय निकम। हे मस्त प्लास्टर वगैरे चांगले करतात, गवंडी काम चांगली करतात। चेहरा दाखवा जरा। तर कोणाला जर गवंडी काम वगैरे काय गरज लागली तर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। ह्यांचा मी नंबर तुम्हाला खाली देईन, स्क्रीनवरती देईन। ठीक आहे, कोणाला जर काय गरज लागली तर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। प्लास्टर, लादी विधी सगळं, आणि काय प्लास्टर लादी सगळं, गवंडी काम सगळं, बरोबर ना? ऑलराऊंडर व्यक्ती आहे। ठीक आहे, आमचे पवार साहेब पण आहेत, त्यांना मदत करतात सिमेंट वगैरे सगळं द्यायला। आणि हे आमचे शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष भार्गव सावंत, आणि तिकडे राजेंद्र पातळे आमचे सरपंच, उपसरपंच गणेश पातळे, उपसरपंच बाकीच्यांसाठी, आमच्यासाठी ते सरपंच आहेत। आणि आमचे निलेश ठाकूर सर आमचे शाळेचे मुख्याध्यापक, आणि हे रमाकांत आयरे, त्याच्यानंतर हे अरविंद शिर्के, आम्ही त्यांना बुवा म्हणतो, म्हणजे त्यांचा बुवाशी काय संबंध नाही, भजनाचे काय संबंध नाही, तरी आम्ही त्यांना बुवा म्हणतो। आणि तिकडे चंद्रकांत गायकवाड असेच उभे आहेत, काम बिम काय करत नाहीत, असेच आपले उभे सकाळपासून उभे आहेत, एकाही कामाला त्यांनी हात लावलेला नाही आहे। आणि ही मेन व्यक्ती आहे, ती तुम्हाला दिसते अशी बसलेली, पण ती साधी व्यक्ती नाही, तो डॅनी म्हणजे कोण? विलन ह्याचा आपला बॉलिवूड बॉलिवूड पिक्चर मधला विलन डॅनी डेंगझोप्पा, त्याचा हा जुळा भाव असेल मला वाटतं। बघा तसा दिसतोय ना, बघा जिब्बी बाहेर काढतोय। माझी जरा हात थरथरतं सकाळपासून, त्याच्यामुळे जराचं व्हिडिओ हलत। आणि कोयता कुराडा घेऊ ना, कुराडा कामा गेलो पण तो काय काम काय करीत नाही, फक्त आमका सांगता प्लास्टर तोडा, ह्या तोडा, ता तोडा, हे जरा वरी आहे मग समजत तुका। आणि आता काय, आणि ह्यो एक आता नवीन ऍड झालं, दर्शन शिर्के, म्हणजे आम्ही ते का प्रेमान लालो म्हणतो। आणि काम करायला आलेल्या ग्रामस्थांना नाश्ता देण्यासाठी बाजारात गेलेलो, आणि तिट्यावरती गेलेलो, गगनगिरी वडापाव सेंटरवरून
वडापाव घेऊन आलो आहे, जेणेकरून जे लोक काम करतात त्यांना पण थोडासा पोटाला आधार मिळेल आणि अजून चांगल्या जोमाने काम करतील. त्यासाठी मी नाश्ता घेऊन आलो आहे. थोड्या वेळात त्या नाश्ता थोडासा एक क्लिप बनवून टाकतो मी, ठीक आहे. ग्रामस्थ नाश्ता चालू, वडापाव खातो सगळ्यात. आतापर्यंत एवढं काम झालं आहे, ही भिंत वगैरे कसून झाले. आता हे दगड बाजूला करून ठेवायचे आहेत आणि मी हे वडापाव घेऊन आलो आहे. सरपंचांनी पैसे दिलेले फक्त, बाकी प्लास्टर. 14 वडापाव आणलेले आहेत, मिरचे पण होते, 2 पाण्याची बाटली पण. हे सरप्राईज मी तुम्हाला नंतर सांगेन हे काय आहे ते. तुम्हाला वाटेल ही वाकडी भिंत काय 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 केलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला कळेल की हे कशासाठी बांधलं आहे. ह्याचा एक मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवून पाठवेन, कारण का हे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक शाळेमध्ये. महत्त्वाचं म्हणजे जेणेकरून मुलांची त्याच्यामधून प्रगती होऊ शकते. ह्या उद्देशाने आम्ही हे बांधायचा प्रयत्न केला आहे, पण पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला ह्याच्यातली गोष्ट काय समजणार नाही. तर आता हे गडग्याचं वगैरे प्लॅस्टरचं काम इकडचं झालं आहे, थोडंसं इकडचं झालं आहे थोडंसं, हे बघा. आणि आमचा तो सालवा डोंगर म्हणजे मला वाटतं आमच्या कासारड्यातल्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मला वाटतं तो दिसतोय ना, तो सगळा सालवा डोंगर. आणि माझं घर तिकडे आहे, ही आमचीच वाडी, पण त्या वाडीत माझे घर आहे. आणि ह्या दिसतात त्या माझ्या काजू लावल्यात मी गेल्या वर्षी. ह्या इला ठीक आहे. आणि ही आमची शाळा आहे. आणि ह्याच रंगमंचावर आमचं वार्षिक स्नेहसंमेलन शाळेचं होणार आहे 19 फेब्रुवारीला.